चांदेवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर आणा अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलंय। 3 वर्षांपूर्वी वाजेंनी असेच आरोप केले होते असं देशमुख म्हणतात। चांदेवाल आयोगाने मला क्लीन चिट दिली होती असं देशमुखांनी म्हटले आहे। हायकोर्ट जज चांदीवाल साहेब यांना चौकशी करण्याचे आदेश दिले। न्यायमूर्ती चांदीवाल यांनी या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे काल जे आरोप केले त्या संपूर्ण प्रकरणाची 11 महिने चौकशी केली आणि न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिने चौकशी करून 2 वर्षापूर्वीच तो चौकशी अहवाल माझ्यावर जे आरोप केले होते, जे काल जे आरोप केले तेच 3 वर्षापूर्वी केले होते, तो चौकशी अहवाल जस्टिस चांदीवाल म्हणजे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 2 वर्षापूर्वी सरकारला दिलेला आहे। या भारतीय जनता पक्षाला काही काम नाही, हे आता तुरुंगातल्या गुंडांना त्यांचे प्रवक्ते बनवून आमच्यावरती आरोप करायला लावतात। जनता शाणी आहे महाराष्ट्राची, त्यांना माहिती आहे काय चाललंय ते। फडणवीसांनी या प्रकारचं राजकारण थांबवायला पाहिजे। अजून तरी त्यांना लोकसभेत किती मोठा फटका बसला हे त्यांनी पाहिजे। चांदीवाल आयोग अहवाल गोपनीय असताना त्यात क्लीन चिट दिल्याचा उल्लेख करून अनिल देशमुख हे वारंवार न्यायालयीन आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह का निर्माण करतायत? त्यावेळी सत्तेत असताना वाजेंची सुटका करू असं आमिष दाखवून त्यांचं स्टेटमेंट घेतलं होतं का? आता वाजे नार्को टेस्टला तयार आहे, तर अनिल बाबू तुम्हीही नार्को टेस्टला तयार राहा। एकदा या 100 कोटीच्या वसुलीचे काय वास्तव आहे ते महाराष्ट्राला कळूनच जाऊ द्या। देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्याऐवजी अनिल देशमुखांकडनं ही अपेक्षा होती की होय मी सुद्धा नार्को टेस्टला तयार आहे, मी सुद्धा चौकशीला तयार आहे। जर वाजेचं म्हणणं खोटं निघालं तर जनतेला माहीत होईल, महाराष्ट्राला माहिती होईल। पण तुम्ही जसं वाजेंनी म्हटलं मी नार्को टेस्ट करायला तयार आहे, तसं अनिल देशमुखांकडून अपेक्षा होती। तर अनिल देशमुखजी जर हे सारं खोटं असेल, तुम्ही त्या ठिकाणी चौकशीला समोर जा, कशाला आरोप प्रत्यारोपात जाता? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचे आता नवीन प्रवक्ते आलेले आहेत सचिन वाझे करून, आणि भारतीय जनता पक्षाचे हे नवीन प्रवक्ते सचिन वाझे यांनी जे केलेले स्टेटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये एक त्यांचं बॅकग्राऊंड असं आहे की ही इज अ सस्पेंडेड ऑफिसर, आणि सस्पेंडेड ऑफिसरचं कुठलंही स्टेटमेंट मला असं वाटतं की त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जात नाही। आणि त्यात करून ही इज नॉट ओनली सस्पेंडेड ऑफिसर, ही सस्पेंडेड बिकॉज ऑफ त्याच्यावरती 2-3 गंभीर गोष्टी त्यांच्यावरती आलेल्या आहेत। एक म्हणजे मनसुख हिरेन हत्याकांडामध्ये त्यांचं नाव आहे अशा प्रकारे त्यांच्यावरती आरोप आहे। दुसरं म्हणजे या जगातला सगळ्यात मोठा बिझनेसमॅन अंबानीजी यांचं घर जे अँटिली आहे ते उडवून देण्यासाठी जे बॉम्ब लागणार होते त्या बॉम्बचं जेलेटिन यांनी प्रोव्हाइड केलं होतं, आणि ऑल्सो ही इज अ करप्ट ऑफिसर असं त्यांच्यावरती अनेक लिटिगेशन आहे। अशाच्यामध्ये सचिन वाझे यांनी आरोप करावे आणि ते लोकांनी ऐकावे। मला असं वाटतं की हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा नवीन डाव आहे, नवीन फ्रेम त्यांनी तयार केलेली आहे। बट देवेंद्र फडणवीस साहेबांचा आता त्या ठिकाणी पर्दाफाश झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।